नमस्कार मित्रांनो, आपण DC जनरेटरबद्दल माहिती पाहत इथून पाठीमागचे जे लेक्चर झालेले आहेत त्याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि DC जनरेटरमध्ये आत्तापर्यंत आपण DC जनरेटरचं व्याख्या पाहिली, वर्किंग प्रिन्सिपल पाहिले, पार्ट्स पाहिले, त्याचबरोबर DC जनरेटरचे प्रकार पाहिले आणि ह्या DC जनरेटरचे जे प्रकार आहेत त्या DC जनरेटरच्या प्रकारामधील जे वेगवेगळे प्रकार असतात, सिरीज, शंट, कंपाऊंडचे पुन्हा वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला DC जनरेटरचं जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय याबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये माहिती पाहिजे आहे. तर DC जनरेटरचं कॅरेक्टरिस्टिक जर म्हटलं आपण, कॅरेक्टरिस्टिक कशाला म्हणायचं, तर पहिलेच जो टॉपिक आहे आपला या लेसनमधला, इंट्रोडक्शन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC जनरेटर. तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नेमकं काय असतं? कॅरेक्टरिस्टिक्स इज द ग्राफ बिटवीन टू डिपेंडंट क्वांटिटीज. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? दोन क्वांटिटी. मग इलेक्ट्रिकलमध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटी आहेत? इलेक्ट्रिकलमध्ये व्होल्टेज ही क्वांटिटी आहे, करंट ही क्वांटिटी आहे, रेजिस्टन्स ही क्वांटिटी आहे, व्होल्टेज ड्रॉप ही क्वांटिटी आहे. अशा कुठल्याही दोन क्वांटिटीमधील काढलेला ग्राफ जो असतो, ग्राफ माहिती आहे आपल्याला सर्वांना, आलेख ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तर त्या ग्राफला काय म्हटलं जातं? कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. इट शोज द स्टेडी स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC जनरेटर्स. म्हणजे हे आपल्याला DC जनरेटरमधील काय दर्शवतो? तो ग्राफ कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवतो. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द DC जनरेटर एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन द लोड्स. म्हणजे त्या जनरेटरवरती काय जो लोड जोडलेला असेल तो लोड काय करतो या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला ग्राफच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फॉलोइंग आर द 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC जनरेटर. आणि DC जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते खालील 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे DC जनरेटरमधले कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग त्यामध्ये मॅग्नेटायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स पहिला, सेकंड असतो इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आणि तिसरा कॅरेक्टरिस्टिक जो असतो तो जनरल व्होल्टेज अँड लोड करंट. म्हणजे त्या लोडचा असणारं व्होल्टेज आणि लोडचा असणारा करंट याच्यामध्ये जो ग्राफ काढलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? जनरल व्होल्टेज अँड लोड करंट. तर पहिला जो आहे मॅग्नेटायझेशन कॅरेक्टरिस्टिक्स. This characteristics gives the variation of generating voltage or no load voltage with field current at constant speed. म्हणजे काय? तर या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये त्या जनरेटरमध्ये असणारं नो लोड व्होल्टेज आणि त्या जनरेटरच्या फील्डला दिलेला करंट किंवा फील्डने घेतलेला करंट ॲट कॉन्स्टंट स्पीड. जेव्हा त्या जनरेटरचा वेग हा कॉन्स्टंट असेल तेव्हा त्या जनरेटरवरती कुठल्याही प्रकारचा लोड नसेल तर तेव्हा त्या जनरेटरने निर्माण केलेलं व्होल्टेज आणि त्याचबरोबर त्या जनरेटरच्या फील्ड वाइंडिंगला दिलेला करंट यामध्ये जो कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा जो ग्राफ आपण काढू त्याला काय म्हटलं जातं? इट इज ऑल्सो कॉल्ड नो लोड और ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. नो लोड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ओपन सर्किट. ओपन सर्किट का म्हटलं आहे? जनरेटरवरती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी लोड दिलेला नाही आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक जे आहे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DC जनरेटर पोल्स द कर्व बिटवीन. म्हणजे त्या पोलचा मध्ये जो कर्व असणार आहे
साठी जो कॅरेक्टरिस्टिक्स असतो त्याला इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे जनरेटेड व्होल्टेज अँड लोड करंट. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर लोड कॅरेक्टरिस्टिक्स यालाच काय म्हटलं जातं, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा लोड कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. एक्सटर्नल ऑर लोड कॅरेक्टरिस्टिक्स गिव्स द रिलेशन बिटवीन द टर्मिनल व्होल्टेज अँड लोड करंट ॲट कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे जेव्हा त्या जनरेटरचा स्पीड वेग हा कायम असेल तेव्हा त्या जनरेटरमध्येच्या टर्मिनलला मिळणारं व्होल्टेज आणि लोडचा असणारा करंट यामध्ये जो ग्राफ काढला जाईल त्याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा लोड कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. तर हे डी सी जनरेटरच्या बाबतीमध्ये हे 3 प्रकारचे काय असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यानंतर पहिला जो कॅरेक्टरिस्टिक्स जो आहे त्यामध्ये पहिल्या प्रकारचा जनरेटर सेपरेटली एक्साइटेड जनरेटरचा कॅरेक्टरिस्टिक्स. तर यामध्ये काय असतं, इन अ सेपरेटली एक्साइटेड डी सी जनरेटर अ सेपरेट सोर्स ऑफ डी सी पॉवर इज कनेक्टेड टू द फील्ड वाइंडिंग. म्हणजे सेपरेटली एक्साइटेड डी सी जनरेटरमध्ये त्याच्या फील्डला उत्तेजित करण्यासाठी स्वतंत्र अशा काय केलेलं असतं, डी सी सप्लायची व्यवस्था केलेली असते. आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या फील्ड वाइंडिंगचा असणारं व्होल्टेज आणि त्या फील्ड वाइंडिंगमधून वाहणारा करंट, फील्ड वाइंडिंगचं व्होल्टेज कशावरती अवलंबून असणार आहे, त्या ठिकाणी त्या फील्ड वाइंडिंगला जो स्वतंत्र सप्लाय दिलेला आहे त्यावरती त्या व्होल्टेजचा काय सोर्स असेल त्या सोर्सच्या व्होल्टेजवरतीच्या फील्ड वाइंडिंगचं व्होल्टेज अवलंबून असेल. धिस सोर्स कॅन बी बॅटरी, अ डायोड रेक्टिफायर, अनादर डी सी जनरेटर और अ कंट्रोलर रेक्टिफायर. मग तो सेपरेट सोर्स जो असतो तो बॅटरी असेल किंवा डायोड रेक्टिफायर असेल किंवा एखादा स्वतंत्र डी सी जनरेटर असेल. द सर्किट डायग्रॅम ऑफ सेपरेटली एक्साइटेड डी सी जनरेटर ऑन लोडेड कंडिशन. यामध्ये याचा जो सर्किट डायग्रॅम जो आहे तो आपल्याला नंतर ह्या पॉवर पॉईंटच्या नंतर खाली दाखवलेला आहे. लेट्स अ जनरेटर बी ड्रिवन ॲट कॉन्स्टंट स्पीड बाय अ प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हरच्या साहाय्याने हा जनरेटर काय केलेला आहे, कॉन्स्टंट स्पीडने जर फिरत असेल तर द फील्ड एक्सायटेशन म्हणजे आय एफ, फील्डमधून वाहणारा करंट आय एफ इज ॲडजस्ट टू गिव्ह रेटेड व्होल्टेज ॲट नो लोड. म्हणजे नो लोडवरती काय जे त्या ठिकाणी व्होल्टेज असेल ते थ्रू आउट द ऑपरेशन दिस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज केप्ट कॉन्स्टंट. ह्या व्होल्टेजची व्हॅल्यू जी असते ती कशी ठेवली जाते, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर ठेवली जाते. तर या ठिकाणी पहिलं जे आहे आर एफ इज द रेजिस्टन्स ऑफ द फील्ड वाइंडिंग. आर एफ आर म्हणजे फील्ड वाइंडिंगचा असणारा रेजिस्टन्स. नंतर आर टी सी इज द रेजिस्टन्स ऑफ द फील्ड रिओस्टॅट टू कंट्रोल द फील्ड करंट. त्यानंतर आर ए इज द टोटल रेजिस्टन्स ऑफ द आर्मेचर सर्किट इन्क्लुडिंग द ब्रश कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. आर एल इज द लोड रेजिस्टन्स. आय एल इज द लोड करंट. EA is the terminal generated voltage. V is the terminal voltage. IA is the armature current. The various equations for a separately excited DC generator are as follows. If there were no armature reaction, the generated voltage V0 would be constant as shown by स्ट्रेट लाईन रेड कलर इन द फिगर बिलो. तर या ठिकाणी या स्लाईडमध्ये या ठिकाणी जो ग्राफ जो काढलेला आहे एका ॲक्सिसवरती
एक्स ॲक्सिस जो आहे त्याच्यावरती व्होल्टेज दाखवलेला आहे, वाय ॲक्सिसवरती लोड करंट म्हणजे जेवढा आर्मेचरमध्ये करंट निर्माण झालेला आहे तेवढाच काय असणार आहे या ठिकाणी लोड करंट असणार आहे. आणि यामध्ये इंटरनल कॅरेक्टरिस्टिक, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑपरेटिंग पॉईंट, लोड कॅरेक्टरिस्टिक्स हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स या ग्राफमध्ये दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने या सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटरचा जो कॅरेक्टरिस्टिकचा जो ग्राफ असतो तो आपल्याला आपल्यासमोर दिसत आहे. आणि अशा पद्धतीने हा सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटरचा कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर सेकंड DC शंट जनरेटर कॅरेक्टरिस्टिक्स. अ सेल्फ एक्सायटेड म्हणजे सेल्फ एक्सायटेड जे जनरेटर आहेत त्याचेच सिरीज शंट आणि कंपाऊंड असे काय झालेले आहेत प्रकार पडलेले आहेत. तर अ सेल्फ एक्सायटेड जनरेटर इज ऑल्सो नोन ॲज DC शंट जनरेटर ॲज द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द आर्मेचर. जनरेटरच्या प्रकारामध्ये आपण पाहिलेलंच आहे का शंट जनरेटरमध्ये शंट फील्ड वाइंडिंग जी असते ती आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. थस द आर्मेचर व्होल्टेज सप्लाईज द फील्ड करंट म्हणजे आर्मेचरमध्ये काय जे व्होल्टेज निर्माण होणार आहे ते तेवढं व्होल्टेज कशाला पुरवलं जातं, या फील्ड वाइंडिंगला पुरवलं जातं. दिस टाईप ऑफ जनरेटर सप्लाईज इट्स ओन फील्ड एक्सायटेशन म्हणजे या प्रकारच्या जनरेटरमध्ये फील्ड एक्साईट करण्यासाठी त्या जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेलं व्होल्टेजच काय केलं जातं फील्ड वाइंडिंगला दिलं जातं. म्हणून या प्रकारच्या जनरेटरला सेल्फ एक्सायटेड जनरेटर असं म्हटलं जातं. परंतु सेल्फ एक्सायटेड जनरेटरसाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं त्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये फील्ड कोअर जे असतात त्या फील्ड कोअरमध्ये त्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे काय असायला पाहिजे शिल्लक असायला पाहिजे म्हणजेच त्याला शिल्की चुंबकत्व असं म्हटलं जातं. द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ अ DC शंट जनरेटर इज shown in the figure below. Considering the above figure, let's us assume that the generator is working at no load condition म्हणजे जनरेटरवरती कुठल्याही प्रकारचा लोड नसेल. अँड द प्राइम मूव्हर ड्राईव्ज द आर्मेचर ॲट सर्टन स्पीड म्हणजे जेवढं जनरेटरचं स्पीड आहे तेवढ्या वेगाने त्या जनरेटरला जोडलेला प्राइम मूव्हर जर फिरत असेल. प्राइम मूव्हर कशाला म्हटलं जातं, जनरेटर फिरवण्यासाठी जे साधन वापरलं जातं किंवा ज्यामधून यांत्रिक ऊर्जा कशाला दिली जाते जनरेटरला दिली जाते त्याला काय म्हटलं जातं प्राइम मूव्हर असं म्हटलं जातं. धिस जनरेटर विल बिल्ड अप द डिझायर्ड टर्मिनल व्होल्टेज. त्या जनरेटरच्या टर्मिनलला काय जेव्हा त्याचं रेटेड व्होल्टेज असन तेवढं व्होल्टेज काय होईल त्या ठिकाणी निर्माण होईल. द रेसिड्युअल फ्लक्स प्रेझेंट इन द फील्ड पोल्स ऑफ द DC जनरेटर इज रिस्पॉन्सिबल फॉर द व्होल्टेज buildup. A small voltage here is generated and is given by the equation shown below. This voltage is of order of 1 to 2 volts. This voltage causes a current if to flow in the field winding of the generator. The field current is given by the equation. आणि याचं जे इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनप्रमाणे जर आपण DC शंट जनरेटरचा कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचा असणारा ग्राफ इथं समोर आपल्याला दिसतोय तर ह्या DC शंट जनरेटरचा हा जो ग्राफ जो आहे कॅरेक्टरिस्टिकचा जो ग्राफ आहे एक्स ॲक्सिसवरती नो लोड आर्मेचर व्होल्टेज आणि वाय ॲक्सिसवरती या ठिकाणी फील्ड करंट दाखवलेला आहे. आणि यावरून आपल्याला त्या ठिकाणी
जे फील्ड रेजिस्टन्स लाईन मध्यभागी दाखवलेली आहे, मॅग्नेटायझेशनचा कर्व दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो ग्राफ जो आहे रीडिंग जर आपण घेतल्या प्रॅक्टिकली तर अशा पद्धतीने हा कॅरेक्टरिस्टिक्स चा ग्राफ काय होत असतो, तयार होत असतो. त्यानंतर डीसी कंपाऊंड जनरेटर. डीसी कंपाऊंड जनरेटरचा कॅरेक्टरिस्टिक जो आहे, द क्युम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर कॅन बी over compounded, flat compounded and under compounded depending upon the number of series field turn. म्हणजे त्या आर्मेचरच्या सिरीज फील्डमध्ये असणाऱ्या टर्न्सवरती हे काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. फॉर ओव्हर कंपाऊंडेड जनरेटर फुल लोड टर्मिनल व्होल्टेज इज हायर. म्हणजे त्या जनरेटरच्या याच्यावरती जर लोड जर जास्त असेल तर त्या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेजसुद्धा कमी होईल. लोड जर कमी असेल तर त्या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज कसा असणार आहे, जास्त असणार आहे. इन केस ऑफ फ्लॅट और लेवल कंपाऊंडेड जनरेटर द टर्मिनल व्होल्टेज ॲट द फुल लोड इज इक्वल टू द नो लोड टर्मिनल व्होल्टेज. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी लोड जर फुल असेल आणि नो लोड, फुल लोडला असणारं व्होल्टेज आणि नो लोडला असणारं व्होल्टेज जर सारखंच असेल तर अशा जनरेटरला काय म्हटलं जातं, फ्लॅट कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं. तर in an under compound generator the terminal voltage at the full load is less than the no load terminal voltage. म्हणजे या अंडर कंपाऊंड जनरेटरमध्ये काय असतं, लोडवरती जे व्होल्टेज मिळणार आहे ते नो लोडपेक्षा कसं मिळत असतं, कमी मिळत असतं. म्हणून याला अंडर कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं. इन डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर the terminal voltage drop very quickly with the increasing armature current. आर्मेचरचा जर करंट वाढला तर त्या ठिकाणी टर्मिनलला मिळणारं व्होल्टेज काय होत असतं, ड्रॉप होत असतं. आणि या डीसी कंपाऊंड जनरेटरचा जो ग्राफ आहे कॅरेक्टरिस्टिकचा तो इथं या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी वाय ॲक्सिसवरती टर्मिनल व्होल्टेज व्ही, एक्स ॲक्सिसवरती आय ए रेटेड करंट आर्मेचर करंट दाखवलेला आहे. आणि त्या ठिकाणी ओव्हर कंपाऊंड जनरेटर दाखवलं आहे, फ्लॅट कंपाऊंड जनरेटरचा ग्राफ दाखवला आहे आणि अंडर कंपाऊंड जनरेटरचा ग्राफ दाखवला आहे. त्याचबरोबर डिफरन्शियली कंपाऊंडेड जनरेटरचा सुद्धा ग्राफ दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला व्याख्या सांगितली मी का कुठल्याही दोन राशीमध्ये काढलेला ग्राफ त्याला काय म्हटलं जातं, कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं जातं. आणि डीसी जनरेटरच्या बाबतीमध्ये आपण एवढे कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.